माध्यमिक शिक्षण मंडळ त्याचं डिटेल आपण एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी लागतात, व्हेरिफिकेशन काय लागतं, आपल्याला ॲफिडेव्हिट करावं लागतं, ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल, टीसी नसेल, एलसी नसेल तर डुप्लिकेट डॉक्युमेंट जमा करण्यासाठी किंवा कॉलेज कसं सिलेक्ट करायचं याची सर्व इन्फॉर्मेशन या पीडीएफ मध्ये आहे. ते आपण एक्सप्लेन करत आहोत किंवा त्याचं डिटेलमध्ये बघत आहोत कसं करायचं काय करायचं. आता हे पेज आपण पहिलं पेज आपण ओपन केलंय. खाजगी विद्यार्थी थेट अर्ज योजना असं दिलंय. खाजगी विद्यार्थी म्हणजे काय, हे आपलं 17 नंबर फॉर्म. 17 नंबर फॉर्म जे स्टुडंट भरतात त्यांना आपण खाजगी विद्यार्थी म्हटलं जातं किंवा प्रायव्हेट स्टुडंट म्हटलं जातं. थेट अर्ज योजना म्हणजे डायरेक्ट 12वीला आपण ऍडमिशन घेऊ शकतो, डायरेक्ट 12वीच्या बोर्डच्या एक्झामला आपण बसू शकतो, प्रविष्ट होऊ शकतो. त्यासाठी एक नोटिफिकेशन आलंय बोर्डच्या साईटवर. काय ते आता बघूया, त्याचे रूल्स वगैरे दिलेले आपल्याला इथे. तर पहिला आहे विद्यार्थी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी किंवा राज्याबाहेरील तत्सम समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 2 विद्या वर्षानंतर इयत्ता 12वी परीक्षेत प्रविष्ट होण्यास पात्र होईल. म्हणजेच आपल्याला कमीत कमी 10वी झाल्यानंतर कमीत कमी 2 वर्षाचा गॅप पाहिजे. किती वर्षाचा? 2 इयर्स. 2 वर्षाचा आपल्याला जर गॅप असेल, कशाचा? 10वी झाल्यानंतर. इयत्ता 10वी झाल्यानंतर आपल्याला 2 वर्षाचा गॅप पाहिजे, तरच आपण 17 नंबरचा फॉर्म काय करू शकतो? भरू शकतो. म्हणजेच इथं आपल्याला दिलेलं आहे बघा, 2 विद्या वर्ष. समजा आता आपलं चालू आहे आता 2026 2026 चालू आहे, म्हणजे आपली 10th केव्हा व्हायला पाहिजे होती? आपली 10th या वर्षी जर आपल्याला ह्या वर्षी 2026 साली जर आपल्याला 17 नंबरचा फॉर्म भरायचा असेल तर आपली 10th आपली व्हायला पाहिजे. 10th आपली 2024 या साली, या वर्षी आपली 10वी झालेली असावी किंवा त्याच्या अगोदर. त्याच्यानंतर म्हणजे 2025 साली जर 10वी झालेली असेल तर ते विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही. 2 वर्षाचा गॅप पाहिजे. 10वी नंतर कमीत कमी 2 वर्ष. मॅक्झिमम किती पण असू शकतं, मॅक्झिमम इथं दिलेलं नाहीये. मॅक्झिमम किती पाहिजे, काय पाहिजे? कमीत कमी आपल्याला किती पाहिजे? 2 वर्षाचा गॅप पाहिजे. 2 विद्या वर्षानंतर इयत्ता 12वी परीक्षेत आपण बसू शकतो. मार्च 25 जुलै 25 मध्ये उत्तीर्ण केली असेल तर 2 वर्ष खंडानंतर फेब्रुवारी मार्चच्या. ओके, आपल्याला हेच महत्वाचं इथे की 2 वर्ष गॅप पाहिजे कमीत कमी, त्यानंतर आपण काय करू शकतो? बसू शकतो. नेक्स्ट आपल्याला काय दिलंय? जे उमेदवार कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षाची परीक्षा, म्हणजे काहींनी 11वी दिलेली असते, मध्येच गॅप असतो. 11वी दिल्यानंतर आपल्याला वाटतं का गॅप आहे, आपल्याला आता 12वी करायची, मग त्याच्यासाठी दिलेले इथे इन्स्ट्रक्शन. जे उमेदवार वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षाची परीक्षा 11वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असतील तर त्यांचे नाव संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या हजेरी पटावर 31 मे नंतर नसावे. म्हणजे 11वी झालेले विद्यार्थी देखील 17 नंबरचा फॉर्म भरू शकतात, गॅप असेल तर. त्यांना 12वी करायची असेल पण त्यांचं नाव अगोदर, म्हणजे तुम्ही 11वीला ज्या कॉलेजला होते, ज्या महाविद्यालयात 11वी शिकलेले, त्या महाविद्यालयातून आपल्याला आपलं नाव डिलीट करावे लागेल. केव्हापर्यंत? 31 मे पर्यंत. 31 मे पर्यंतच्या आत जर तुमचं नाव तिथे नसेल त्यांच्या हजेरी बुकवर, हजेरी पुस्तकात, तर तुम्ही काय करू शकतात? अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढचा रूल काय दिलेला आहे? पुढचा नियम आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी विषयाचं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ओके, म्हणजे इयत्ता 10वी परीक्षा अथवा समकक्ष, म्हणजे 10वी किंवा 10वीच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकतो माणूस? 10वीच्या व्यतिरिक्त आयटीआय तर 10वी नंतरच करता येतो. म्हणजे 10वी किंवा इतर काही असेल, शक्यतो 12वी करण्यासाठी 10वीच लागतं. म्हणजे इतर समकक्ष म्हटल्यानंतर ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अप्लाय होतं. 12वीसाठी 10वी ही अनिवार्य आहे. आपल्याला इंग्लिश विषय पाहिजे. 10वीला कोणता सब्जेक्ट पाहिजे? आपल्याला इंग्लिश ही लँग्वेज असणं गरजेचं आहे. आता इथं पदविका, डिप्लोमा, पॉलिटेक्निक किंवा काही पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असतात, त्यांना पण देखील घ्यायचं असतं. धारक किंवा अन्य कोणताही विद्यार्थी, अर्हता प्राप्त विद्यार्थी पात्र असेल. म्हणजेच काय झालं? पॉलिटेक्निक किंवा आयटीआय झालेले विद्यार्थी देखील काय करू शकतात? अप्लाय करू शकतात. फक्त त्याला काय पाहिजे? 2 वर्षाचा गॅप. किती वर्षाचा गॅप पाहिजे आपल्याला? 2 इयर्स. 2 वर्षाचा गॅप पाहिजे कमीत कमी. 2 वर्षाचा गॅप असेल तर आयटीआय झालेले विद्यार्थी, पॉलिटेक्निक झालेले विद्यार्थी देखील काय करू शकतात? अप्लाय करू शकतात. खूप पॉलिटेक्निकचे विद्यार्थ्यांना वाटतं का आपल्याला 12वी पण करायची आहे, तर ते 12वी करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं 5वा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. तांत्रिक व्यावसायिक किंवा अभ्यासक्रमात गटातील विषय घेता येणार नाहीत. ओके, जे काही विषय घ्यायचे आपल्याला ते विषय आपल्याला घेता येणार नाही. कशाला? 17 नंबरच्या फॉर्म मध्ये. कोणते विषय घेता येणार नाही? तांत्रिक व्यावसायिक किमान कौशल्य अभ्यासक्रम गटातील विषय. त्यानंतर नाव नोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 भरून खाजगी रीतीने उच्च माध्यमिक परीक्षेस विज्ञान शाखेअंतर्गत नाव नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यास, म्हणजे ज्यांना सायन्स घ्यायचंय 12वीला, शालांत प्रमाणपत्र वा तत्सम परीक्षेत विज्ञान विषयात किमान 35% गुण पाहिजे. म्हणजे इयत्ता 10वीला 10thला एसएससी ला किती गुण पाहिजे? 35 गुण पाहिजे. कोणत्या विषयाला? सायन्सला. तरच ते विद्यार्थी सायन्सला घेऊ शकतात. तसेच ज्या कनिष्ठ महाविद्यालयास विज्ञान शाखेस मंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे, अशा कनिष्ठ महाविद्यालयातूनच नाव नोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 मंडळाकडे पाठ. ओके, म्हणजे तुम्हाला सायन्स घ्यायचंय समजा,
12वीला तुम्हाला काय घ्यायचंय, सायन्स घ्यायचं आहे. सायन्स घेण्यासाठी तुम्हाला 10वीला सायन्स हा सब्जेक्ट तुम्ही घेतलेला असावा, त्याला 35% मार्क असावे, 35% मार्क पाहिजे त्याला. आणि अशा महाविद्यालयामधूनच तुम्ही अप्लाय करू शकता जिथे सायन्स ही ब्रँच आहे. काही कॉलेजला फक्त आर्ट्स आणि कॉमर्स असतं, काही ठिकाणी फक्त आर्ट्स असतं, सायन्स नसतं. तर अशा ठिकाणून तुम्ही सायन्सला अप्लाय करू शकत नाही. जिथं सायन्स आहे ज्या कॉलेजला, त्या कॉलेजला तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढचा रूल दिलेला आहे, शासन निर्णय क्रमांक च्या सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजनेप्रमाणे परीक्षेसाठी विषयांची निवड करावी लागेल. ओके, म्हणजे शासनाने काहीतरी ठरवून दिले कोणकोणते विषय घ्यायचे, काय घ्यायचे. ज्या कॉलेजला आपण फॉर्म भरणार आहे त्या कॉलेजमध्ये असणारे सब्जेक्टच आपल्याला घ्यावे लागतात. त्याची आपण अगोदर माहिती घेणं आवश्यक आहे. उच्च माध्यमिक प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी ऑनलाईन, हे महत्वाचा पॉईंट आहे बघा. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 12वी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थी म्हणजे काय, 17 नंबरचे विद्यार्थी. जे 17 नंबरचे विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून ज्यांना परीक्षा द्यायची त्यांची नाव नोंदणी कशी होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. फक्त ऑनलाईन मोडने आपण अप्लाय करू शकतो, बाकी कोणत्याही मोडने. पहिले काय होतं, 2 वर्षापूर्वी आपल्याला डिव्हिजन बोर्डला जाऊन आपले डॉक्युमेंट सबमिट करावे लागायचे, तिथे व्हेरिफिकेशन व्हायचं. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ऍप्लिकेशन आपण ऑनलाईनच करतो किंवा करावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाच्या जिल्हा शल्यचिकित्सांचा, कोणते शल्यचिकित्सक, जिल्हा शल्यचिकित्सक प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची कार्डची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावे. म्हणजे जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील, दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा 17 नंबरचा फॉर्म भरून अप्लाय करता येतं, पण त्यांना रायटर बसवावा लागतो. काही दिव्यांगांचं प्रकार कोणता आहे त्याच्यानुसार जर काहींना रायटर बसवायचं असेल, किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांना 10 मिनिट वाढून भेटतात एक्झामसाठी, काहीतरी वेळ इतर विद्यार्थ्यांच्या प्रमाणापेक्षा अर्धा तास 30 मिनिट वाढून भेटतात, 10 मिनिट किंवा 30 मिनिट जो काही नियम असेल त्याच्याप्रमाणे. मग त्यासाठी त्यांना प्रमाणपत्र काय करावं लागतं, सादर करावं लागतं. ते प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जातो, कशाचा, दिव्यांग असल्याचा. त्यानंतर पुढच्या काही सूचना दिल्या आहे आपल्याला. कोणकोणते कागदपत्र लागतात हे खूप महत्वाचं आहे. नाव नोंदणी अर्जासोबत फॉर्म नंबर 7 विद्यार्थ्यांना ऑनलाईन अपलोड करायची कागदपत्रे. पण ते कागदपत्रे, ते डॉक्युमेंट्स आपल्याला काय करायचे, ऑनलाईनच अपलोड करायचे. ते डॉक्युमेंट्स आपण ऑफलाईन कुठेही न्यायचे नाही, कोणाला दाखवायचे नाही, आपल्याला ते ऑनलाईन सादर करायचे असतात. ऑनलाईन अपलोड करायचे असतात. इथं दिले अपलोड करायची कागद. पहिलं काय, 10वीचे मूळ गुणपत्रिका, म्हणजे जे काय आपलं मार्कशीट भेटतं आपल्याला, ती मूळ म्हणजे ओरिजिनल अपलोड करायची. त्यानंतर मूळ प्रमाणपत्र, या वर्षीपासून 2026 सालापासून मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकत्र देण्यात दिलं गेलं या वर्षी रिझल्ट लागल्यानंतर. याच्यापूर्वी, याच्या अगोदर काय व्हायचं, मार्कशीट आणि सर्टिफिकेट वेगवेगळे भेटायचे. मार्कशीट लगेच भेटतं आपलं रिझल्ट लागल्यानंतर, सर्टिफिकेट साधारण 1 ते 1.5 महिन्यानंतर स्कूलमध्ये जाऊन घ्यावं लागतं. बऱ्याच जणांनी ते घेतलेलं नसेल तर आपल्या 10वीला आपण जिथे एक्झाम दिली त्या शाळेत जायचंय, तिथून सर्टिफिकेट घ्यायचंय. ते खूप महत्वाचं असतं, त्याच्याशिवाय फॉर्म भरला जात नाही. तर ते सर्टिफिकेट ग्रीन कलरचं असतं साधारण, आणि मार्कशीट आपलं पिंक कलरचं असतं. तर मार्कशीट म्हणजे हे काय झालं आपलं, गुणपत्रिका म्हणजे काय, मार्कशीट घ्यायचंय आपल्याला. त्यानंतर प्रमाणपत्र म्हणजे काय, सर्टिफिकेट. हे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात. त्यानंतर तिसरं महत्वाचं डॉक्युमेंट, पॉलिटेक्निक कॉलेज. तुम्ही ज्या कॉलेजला असाल, इयत्ता 10वी 11वी झाली असेल, 10वी झाली असेल, कनिष्ठ महाविद्यालयातील किंवा पॉलिटेक्निकला असाल, तुम्ही डिप्लोमा झालेला असाल, तर त्याचा मूळ दाखला पाहिजे आपल्याला. ओरिजिनल टीसी पाहिजे. काय पाहिजे, ओरिजिनल टीसी पाहिजे. तो देखील आपल्याला अपलोड करावा लागतो. आता नंतर समजा काहींकडे ओरिजिनल टीसी नसेल, ओरिजिनल टीसी खराब झाला असेल, गाळ झाला असेल, हरवला असेल किंवा काही झाला असेल त्याला, तर दुय्यम दाखला, डुप्लिकेट टीसी जोडल्यास, म्हणजे डुप्लिकेट टीसी जोडल्यास म्हणजे जोडायला आपल्याला इथं परमिशन दिली, म्हणजे डुप्लिकेट टीसी चालतो, 100% चालतो. तो देखील आपण वापरून काय करू शकतो, 17 नंबरचा फॉर्म भरता येतो आपल्याला. 2 वर्षात जोडल्यास, मागील 2 वर्षात कनिष्ठ महाविद्यालयीन वर्गात नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला नसल्याबाबत कोऱ्या कागदावर स्वाच्छांकित केलेले प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. हे खूप महत्वाचे. जर आपल्याकडे टीसी कसा असेल, डुप्लिकेट असेल, म्हणजे आपला जर जो काही दाखला असेल तो डुप्लिकेट दाखला असेल, डुप्लिकेट एलसी असेल, आपला शाळा सोडल्याचा दाखला जर डुप्लिकेट असेल, ओरिजिनल नसेल, तर आपल्याला काय करायचं, एक कोऱ्या कागदावर आपले प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचे, कोऱ्या कागदावर लिहायचंय. बरेच जण काय सांगतात, नोटरी करा, तिथं जाऊन आपला 500 रुपये कमीत कमी खर्च होतो. नोटरी करा, ऍफिडेव्हिट करा, त्याच्या नोटरीची साईन घ्या, नोटरी वगैरे, ते करण्याची आवश्यकता नाही. इथं काय सांगितलंय, स्वाक्षांकित केलेल्या प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. म्हणजे स्वतःची सही करायची, एक ऍप्लिकेशन लिहायचं. तो ऍप्लिकेशन पण शेवटला दिलेला आहे आपल्याला, या पीडीएफ मध्ये आपण बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऍप्लिकेशन आपल्याला याच्यात दिलंय व्हिडिओमध्ये.
सॉरी या पीडीएफ मध्ये एक फॉर्मॅट दिला, त्या फॉर्मॅटनुसार ऍप्लिकेशन करायचं आणि त्याच्यावर लिहायचं. कशाचं ऍप्लिकेशन? 2 वर्षात आपण कुठे ऍडमिशन घेतलं नाही त्याचं. त्यानंतर 11वी परीक्षेची मूळ गुणपत्रिका. जर तुमची 11वी झाली असेल तर 11वीची ओरिजिनल काय करायची, तुम्हाला मूळ पत्रिका गुणपत्रिका लावायची. रहिवासी पुरावा. रहिवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड किंवा आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, कोणतेही काही कार्ड तुम्हाला लावायचे, जॉईंट करायचे, ते चालणार आहे आपल्याला. आधार कार्ड शक्यतो प्रत्येकाकडे असतात, आधार कार्डच आपण वापरतो किंवा वापर करू शकतो त्याचा. इतके डॉक्युमेंट्स काय करायचे आपल्याला, जोडायचे. त्यानंतर शाळा कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याचा मूळ दाखला न जोडता दुय्यम दाखला, डुप्लिकेट टीसी जोडल्या मूळ दाखला का सादर करू शकत नाही याचे कारण नमूद करून व मागील 2 वर्ष कनिष्ठ महाविद्यालय वर्गामध्ये नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला नसल्याबाबत माननीय न्यायाधीशांसमोर ₹100च्या जनरल स्टॅम्प पेपरवर कोर्ट फीस असलेले ऍफिडेव्हिट करायचे. ओके, काय करायचं, आपण आपला ओरिजिनल दाखला का जोडू नाही शकत याचे कारण देऊन आणि त्याच्यावर आपल्याला हे पण अप्लाय करायचं की मी 2 वर्षात कुठेही काय केलं नाहीये, ऍडमिशन घेतलेलं नाही, याचं आपल्याला ऍफिडेव्हिट सुद्धा त्याला काय करायचंय, 2 जोडायचंय. कशाला? डॉक्युमेंट, म्हणजे त्याचं अपलोड पण करायचंय आणि आपल्याला जमा पण करावं लागतं ज्या कॉलेजमध्ये आपण अप्लाय करतोय तिथं व्हेरिफिकेशनसाठी. इथपर्यंत सगळं काय होतं, महत्वाचं होतं विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स. आपण आता बघूया कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात. एक नंबरला आपल्याला डॉक्युमेंट काय लागतं, मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर 2 नंबर डॉक्युमेंट काय लागणार आहे आपल्याला, सर्टिफिकेट. त्यानंतर 3 नंबर काय लागणार आहे, टीसी और एलसी किंवा टीसी कसा असला तरी चालेल, ओरिजिनल किंवा डुप्लिकेट असला तरी चालेल. त्यानंतर अजून काय लागतं आपल्याला, आधार कार्ड आणि त्यानंतर 5 नंबरला आपल्याला लागणार आहे ऍफिडेव्हिट कशासाठी, जर आपला डुप्लिकेट असेल, आपला एलसी जर डुप्लिकेट असेल तर आपल्याला ऍफिडेव्हिट त्याचं बनवावं लागेल. ओरिजिनल असेल तर ऍफिडेव्हिटची आवश्यकता नाही. इतके डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी ह्या वेबसाईटवर जायचं. कोणती वेबसाईट आहे, mahscboard.in या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकतो. त्याची पूर्ण प्रोसेस, कसा अर्ज करायचा, वेबसाईटवर कुठे जायचं, कोणत्या टॅबवर जाऊन करायचं, याचा आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघता येईल, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरता शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रमाणपत्र नसल्यास द्वितीय प्रमाणपत्र असल्याचे प्रतिज्ञापत्र, म्हणजे जे काही आपल्याकडे ओरिजिनल नसेल, जर ओरिजिनल नसेल तर त्याचं प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आपल्याला जोडायचं आहे. आधार कार्ड ओरिजिनल असणारच आपल्याकडे. समजा शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर त्याचं मूळ प्रत नसल्या त्याचं आपल्याला प्रतिज्ञापत्र जोडायचं. ओके, सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला सर्टिफिकेट त्याचं जोडायचंय. स्कॅन करून अपलोड करायचे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. जे काही डॉक्युमेंट्स आपण आता बघितले 4 ते 5 प्रकारचे डॉक्युमेंट, ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पीडीएफ करायची, त्याचा फोटो काढायचा, पीडीएफ करायचा आणि तो आपल्याला त्या फॉर्म मध्ये अपलोड करायचा असतो. संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर अर्जाबाबतची संपूर्ण माहिती तसेच त्याने अपलोड केलेली सर्व मूळ कागदपत्र त्याच्या लॉगिन मध्ये उपलब्ध राहतील. सदर विद्यार्थ्याची प्रिंटआउट विद्यार्थ्यांनी त्याच्या अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवर पाठवली जाणार आहे. आपल्याला काहीतरी पैसे भरायचे असतात, आपल्या ईमेल आयडीवर त्याची इन्फॉर्मेशन येते आणि जे काही डॉक्युमेंट असतात ते आपल्याला दिसतात पण अपलोड केल्यानंतर. त्यानंतर आहे आपल्याला फीज किती अर्ज करण्यासाठी किंवा जी काही आपल्या 17 नंबरचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी काहीतरी शुल्क आकारले जातं. ते शुल्क किती ते आता आपण बघतोय. ते शुल्क बघा, खाजगी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी शुल्काचा तपशील 1110 रुपये. किती आहे, 1110 रुपये अधिक 100 रुपये प्रक्रिया शुल्क आहे, प्रोसेसिंग फीज. इतके आपल्याला रेग्युलर म्हणजे 1210 रुपये रेग्युलर चार्जेस आपल्याला लागणार आहे. 1210 रेग्युलर. तारीख दिले त्या डेटचा, आपण डेटचा सुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या डेट पर्यंत. त्यानंतर 100 रुपये विलंब शुल्क प्रति विद्यार्थी आणि 20 रुपये अतिविलंब प्रति विद्यार्थी प्रतिदिन. इथं प्रतिदिन आहे, प्रत्येक दिवशी 20 रुपये वाढत जाणार आहे. त्याचे डेट्स किती, त्या डेटसाठी तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला लास्ट डेट सांगून देतो, 30 सप्टेंबर, 30/9/2026 ही लास्ट डेट आहे. इथपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. त्यानंतर हे 2 शुल्क लागू होतात. ओके, विदाउट लेट फीज आपण इथपर्यंत फॉर्म काय करू शकतो, भरू शकतो. त्यानंतरची ओके, फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरताना कोणताही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत वेबसाईट वरील हेल्पलाईनवर संपर्क साधावा. एक हेल्पलाईन नंबर दिलाय, कोणताही आपल्याला अडचण आली फॉर्म भरण्यासाठी तर त्याच्यावर आपण संपर्क साधू शकतो किंवा फोन करू शकतो. सायन्स मधून अपग्रेड करायचं होतं त्यांचे
वेतन त्यामुळे वाढवू शकतं किंवा वाढणार होतं. तर असे विद्यार्थी देखील आहे जे चांगल्या मार्काने पास होतात आणि पुढे त्यांचं करिअर सुधारू शकतं. तर तुम्ही नक्की अप्लाय करा आणि आपला व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन भेटत राहील. थँक यू फ्रेंड्स.